श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि या चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभरामध्ये ज्या काही संकष्टी चतुर्थी येतात, अगदी त्या संकष्टी चतुर्थीचे व्रत जर आपल्याला करणे शक्य नसेल तर फक्त आपण या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत जरी केले तरी पण आपल्याला त्या पूर्ण वर्षभरातल्या सर्व संकष्टी चतुर्थींचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. त्यामुळे तुम्ही उद्या अंगारकी चतुर्थीचे व्रत हे जरूर करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्रत करावे आणि ज्यांना व्रत करणे शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी गणपती बाप्पाची पूजा सेवा या दिवशी आवर्जून करावी. या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचं पठण करायचं आहे. आणि जे काही अभिषेकाचं पाणी आहे, पहिलं पाणी आहे ते तुम्ही वाटलंच तर झाडांना टाका, पण नंतर जे आपण अभिषेक करताना पाणी टाकणार आहोत किंवा पंचामृत टाकणार आहोत त्यातील थोडं पंचामृत आपल्याला ग्रहण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये मुले असतील तर त्यांना देखील ग्रहण करायला द्या, की ज्यामुळे त्यांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळेल व त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल प्रगतीही नक्कीच होईल. तसेच आता आपण एक लाल आसन ठेवायचं आहे. त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती विराजित करायची आहे. गणपती बाप्पाला ज्या काही प्रिय वस्तू आहे, मग गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहे. 21 दुर्वाची जोडी बाप्पाला आपण जरूर अर्पण करावी. तसेच जास्वंदीचं फूल देखील तुम्ही बाप्पाला अर्पण करावं. तर या दिवशी आता आपल्याला एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपली जी काही कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. मग ही सर्व संकटे, विघ्ने दूर करण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे गणपती बाप्पा आपली विघ्ने, संकटे नक्कीच दूर करतील. तर कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता आपण उपाय सकाळी करायचा आहे किंवा तुम्हाला सकाळी करणे जर शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी, सायंकाळी हा उपाय केला तरी पण चालेल. आपण प्रथम एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. आता हा दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर आपण एक वाटी घ्यायची आहे. तिच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आता आपल्याला उपाय करण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे अखंड घ्यायचे आहे. 21 तांदूळ घेऊ शकता किंवा तुम्ही 11 तांदूळ घेतले तरी पण चालेल. एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे. लाल कपडा घेतल्यानंतर तो गणपती बाप्पा पुढे ठेवायचा आहे. आपण आसन घेऊन बसायचं आहे आणि हे जे काही तांदूळ आहे ते आपल्याला त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे. ते लाल आणि पिवळे करून घ्यायचे आहे. नंतर आता आपल्याला हे जे काही 21 तांदळाचे दाणे आहेत ते एका छोट्याशा वाटीमध्ये काढायचे आहे. त्यानंतर आपण त्यातून एक तांदळाचा दाणा घ्यायचा आहे. तो आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला गणपती अथर्वशीषचं पठण करायचं आहे. अगदी गणपती अथर्वशीष पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावू शकता. अगदी तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल. एक तांदळाचा दाणा उजव्या हातामध्ये ठेवल्यानंतर अथर्वशीष पठण करून झाल्यानंतर हा तांदळाचा दाणा आपल्याला त्या लाल वस्त्रावरती ठेवायचा आहे. अशाच प्रकारे आपण 21 वेळा गणपती अथर्वशीष म्हणायचं आहे. किंवा जर तुम्ही 11 तांदळाचे दाणे घेतले असतील तर तुम्ही 11 वेळा गणपती अथर्वशीषचं पठण करायचं आहे. अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर श्रवण देखील करू शकता, मोबाईलवरती लावून देऊ शकता. फक्त तुम्ही ऐकले तरी पण चालेल, पण आपल्याला बाप्पासमोरच बसायचं आहे. आता हे तांदळाचे दाणे आपल्याला त्या लाल वस्त्रामध्ये ठेवायचे आहे. याची पोटली बनवायची आहे आणि ती गणपती बाप्पा समोरच ठेवायची आहे. आपल्याला आपली इच्छा, मनोकामना काय आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे. तसेच आपल्या घरावरती कोणतंही विघ्न, संकटे येऊ नये यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलांच्या काही अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही बाप्पाला सांगू शकता. तुमच्या मनामध्ये जे काही आहे किंवा ज्या काही अडचणी, अडथळे आहे ते सर्व अगदी मनापासून आणि तळमळीने आपण बाप्पाला सांगायचं आहे. हे सर्व लवकर दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे. आता ती पोटली आपल्याला गणपती बाप्पा समोर तशीच ठेवायची आहे. अगदी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील तिथेच राहून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी बुधवार आहे. हा देखील गणपती बाप्पाचा वार आहे.
आता आपली अंघोळ झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करायला बसतो तेव्हा देवपूजा अगोदर करून घ्यायची आहे. शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपण जी काही पोटली बाप्पासमोर ठेवली होती ती पोटली तिथून उचलायची आहे आणि तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती ही पोटली लावायची आहे. आता दरवाजावरती लावताना तुम्ही उजव्या साईडला ही पोटली लावायची आहे. आता ही पोटली लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही संकटे विघ्ने ही येणार नाही. तसेच एखाद्याच्या मनात जर आपल्याबद्दल नकारात्मकता असेल ना, ती व्यक्ती जरी तुमच्या घरामध्ये आली ना तरी ती व्यक्ती तुमच्या घरामध्ये येताना सकारात्मकताच घेऊन येईल. त्यामुळे अशी पोटली तुम्ही दरवाजाच्या बाहेर जरूर लावायची आहे. आता ही पोटली आपल्याला कधी काढायची तर पुढच्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला ही पोटली काढायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे किंवा तुम्ही हे तांदळाचे दाणे पक्ष्यांना देखील खायला देऊ शकता. असे आपल्याला 3 संकष्टी चतुर्थी करायचे आहे. जर तुम्ही असे केले तर आपल्यावरती सर्व संकटे विघ्ने नक्कीच दूर होतील व आपली इच्छा देखील पूर्ण होईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा. धन्यवाद.